जेव्हा ना मुलं ट्युशनला जातात तेव्हा पण मी चहा बनवून पिते. जेवण बनवायच्या अगोदर तेव्हा पण चहा बनवते. अगोदर चहा प्यायची, नंतर स्वयंपाकाला लागायचे. मुलं जातात 4:30ला ट्युशनला, तेव्हा एकदा चहा पिते. जेवणची तयारी करायच्या अगोदर एकदा चहा बनवून पिते. नंतर जेवण बनवायची तयारी चालू करते. चहा बनवून घेतली. आता ही सकाळची तयारी होती बरं का. मग मी काय केलं, मेथी आणली होती. मस्त मेथी साफ करायची होती. मला काही जेवण बनवायचं नव्हतं, सकाळचं सगळं उरलेलं होतं. म्हटलं सकाळचं टिफिनची तयारी करून घेऊया. आणि उपवास असल्यामुळं आम्हाला जेवायचं नव्हतं. दोघा जणाला, मुलांना होतं जेवण. मग मी काय केलं, मेथी व्यवस्थित साफ करून घेतली. हिरवी मिरची, लसूण, जिरे, कोथिंबीर आणि शेंगदाणे मस्त वाटण तयार करून घेतलं, मिक्सरमध्ये बारीक केलं. आता फोडणीची तयारी करून घेऊया. कढई ठेवली गॅसवरती. आणि जी तयारी केली ती रात्रीची होती, सकाळी टिफिन बनवून दिला होता मी. कढई ठेवली गॅसवरती, त्याच्यामध्ये 2 चम्मच तेल टाकलं. तेल गरम झाले तर बारीक चिरलेला कांदा, आपण जे वाटण रेडी केलं होतं ते टाकायचं. मस्त तळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हळद टाकली, लाल तिखट टाकले. पूर्ण असे मसाले तळून घेते, व्यवस्थित तळून घ्यायचे. आणि सकाळी मला टिफिन बनवून द्यायचं असतं तर मला अर्धी तयारी मसाला वगैरे रात्रीच काढून ठेवत असते मी. तेव्हा मग जेवण करून माझ्याकडून पटकन होतं बनवणं. मस्त मसाले तळल्याच्यानंतर काय करायचं, मी अर्धा ग्लास पाणी टाकलं मसाल्यामध्ये आणि मस्त शिजवून घेतलं. थोडं मीठ टाकलं चवीप्रमाणे. बघू शकता मस्त शिजले आता आपले मसाले. बारीक चिरून घेतली मेथीची भाजी आणि त्याच्यामध्ये ॲड केली. मस्त मिक्स करून घेतली. पाणीचा वापर केल्याने मी ठरवलं होतं मुगाची डाळ आणि मेथीची भाजीच बनवूया, पण नंतर ठरवलं नको, अशीच करते. मग साधीच बनवली. खूप टेस्टी बनली होती. भाजी बनवून मस्त टिफिन वगैरे भरून घेतला. मिस्टरांना दिला, मुलांचा भरला आणि मुलांना घेऊन आले. मुलाचा वेळ झाला होता आणि एवढा पाऊस होता, पूर्ण आम्ही भिजलो होतो. भरपूर असा पाऊस झाला आज. घरी आल्याच्या नंतर जेवले नव्हते, मग कपडे चेंज केले आणि सगळं असं जेवण केलं सगळ्यांनी, मुलांनी आणि आम्ही 3 जणांनी सोबत. चला आता भेटूया असेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.